10:30 झालेले आहेत. झोपली नव्हती, डोळ्यात काहीतरी गेले, मग काजळ भरलेला. आज उपवास आहे. मुलांना बघू जेवणाचं काय ते. मशीन लावलेली आहे. एक मशीन झाली, ते कपडे वाळत घातलेले आहे बघा. असे कपडे वाळत घालावे लागतात. अर्धे इथे घातलेत, अर्धे इथे, अर्धे बाहेर. कारण का मगाशी ना ऊन पाऊस चालू होता, त्याच्यामुळे मग चादरी वगैरे नाही बघा, परत ऊन आलं. कडक ऊन येते, मधीच पाऊस पडते. आणि अन्वीला राईम्स लावून दिलेत नर्सरीचे, ती ऐकते. आणि अन्वी ना मम्माचा टी शर्ट घालून फिरते. ही बघा, काल पप्पाचा घालून फिरवती, आज मम्माचा घालून फिरते. अनु इथे बघू, मला दाखव कशी दिसते. हॅलो कर, हॅलो. तर हे मशीन झाली की इथले कपडे वाळत घालून घेईल. पाऊस नाही पडला तर बरंच आहे. आता ना पाणी जायची वेळ येईल म्हणून सगळं भरून ठेवले. काम तर सकाळी उठलो ना की होतात काम. इकडे आहे. प्रायमा, अन्वीना प्रायमा कंपनीची आहे ना अनु. मी मधला शोकेश घेतला आहे ना, हा प्रायमाचा आहे. आणि हे दोन आहेत ते सेलोचे आहेत. 10:30 झालेले आहेत. कामं तर सगळी झालेली आहेत, पण अर्णवला आणायला 12 वाजता निघावं लागेल. 12:30ला तो सुटेल, 12:45 हातात येईल. आज पाऊस नसेल तर खूप बरं होईल, म्हणजे भिजायचं प्रश्नच येणार नाही. अजून 2 दिवस आराम आहे. अन्वीची स्कूल होते गुरुवारी चालू. आज आहे मंगळवार आणि अन्वी गुरुवारपासून स्कूलला जाणार आहे. एक्साइटमेंट आहे तिला खूप. हे बघा, स्कूलला जायचं नाव काढलं की लगेच बॅग बिग काढून मोकळी होते. पण एखादं मूल रडायला लागलं ना की बाकीची रडायला सुरुवात होतात, म्हणजे घाबरून. पण ठीक आहे, बघू आता. तर चला बाय. दुपारी जेवणाचं माहिती नाही, पण संध्याकाळी मी भेंडी करणार आहे. आता धुवून ना ती नितळत ठेवते मी. बाय. ट्रेन कुठे? ट्रेन आणि आपली गाडी कुठे आहे? आपली स्कूटर नाही, कार. ओके. सायकल आणि हम्माची गाडी कुठे आहे? आणि रिक्षा कुठे? ऑटो 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 रिक्षा. बस कुठे? बस बस तर नाही, व्हॅन आहे ती. ही बस. हेलिकॉप्टर व्हेरी गुड. शिप 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 ही बस. आणि एरोप्लेन एरोप्लेन. आणि ट्रक ट्रक. आणि जीप आहे तो जीप. आपली गाडी कुठे? व्हेरी गुड. ते हिच्याकडूनच मागवते विशाखाकडून. मस्त असतं तिथे. 250 रुपयाला. 250ला विशाखा. अरे भारी असतात एकदम. चला तू पप्पांचा मोबाईल कुठे ठेवलास? एकच आहे. बनते हा चालू आहे. पप्पा तुम्ही मोबाईल उचलला?
तर चला मग झटपट असं सारण मी कसं केलं आहे बघा. साजूक तूप टाकलेलं आहे 2 चमचे, 2 मोठे नारळ घेतलेले, अर्धा किलोहून थोडंसं कमी गूळ घेतलेला आणि छानपैकी सारण बनवलेलं आहे ड्रायफ्रूट्स टाकून. याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी मोदक कसे केले ते बनवलेले आणि ज्यावेळी मी मोदक बनवणार ना तेव्हा मी ते लाईव्ह बनवणार आहे. तर ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून झाल्यानंतर हे सारण आपलं तयार झालेलं आहे. तर थोडीशी खसखस टाकले, वेलची पूड टाकले, ड्रायफ्रूटना सारण भाजायच्या असं वेळ टाकलेलं. तर सारण तयार आहे. तर चला पटकन मोदक बनवून घेऊया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. Happy birthday to you. दीदी ये लवकर. कृषा ये भाऊ बहीण शोभतात दोघं. इथे बघा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे सोनू. फोटो ना व्हिडिओ. अरे व्हिडिओ फोटो काढतात इकडे बघा. इकडे व्हिडिओ चालू आहे. तर इथे बड्डे सेलिब्रेशन चालू होतं माझं. बड्डेच्या निमित्तानेच मोदक करायचे ठरवलेले. त्यात मंगळवारही होता. म्हणून म्हटलं बंटीने आणि शुभ्राने ठरवलं की बाहेरून बिर्याणी ऑर्डर करायची. आज ताईंना आराम द्यायचा आणि मी म्हटलं चल मोदकच बनवूया आज. तर सगळ्यांसाठी मी आज मोदक बनवलेत आणि बर्थडे सेलिब्रेशन खूप मस्त झालेला होता. तर थँक्यू सो मच ज्यांनी मला विशेष दिलेले आहेत म्हणून. व्हिडिओ करा दीदी. व्हिडिओ मध्ये घे सर. अरे वा. ए बेवचला सिटीने फोन तर काय मला वाटतं झोपलं त्याने. हो झोपलेलं मी आता. टाळ्या. ए वहिनीला डिश मध्ये नाही झोप आहे. ये इथे बाबा इथे ये. ये बस. दीदी बस ये. अंदर का केला? चालू कर. बाबू काठी लागल. बाबू तू इकडे बस. जाती नका आणि तू इकडे बसल. वाईट वाट एका साईडला कर. केला मग खालचा दे. देणार मागे जा. द्या तुला पहिले मसाला वाईट दे हिला. नाश्ता करायला. मी बसतोय इकडे. प्लेट दे. लहान आई एवढा मोठा काय